आज तो खूप वाट लागली आहे आणि त्याच्यामुळे घरचे सगळे वैतागले. गेल्या 2-3 दिवसापासून खूप पाऊस चालू होता, म्हणून मी विचार केला सकाळी की जाऊन जरा नदी बघून येऊ. आणि ते बघितल्यावर समजलं की पाणी तर खूप भरलंय. तर मी बाहेर गेले तर हे दोघं पण माझ्यासोबत आलेच पाहिजे. मग त्यांना पण थोडंफार फिरून मग मी घरी आले. घरी आल्यावर मस्तपैकी ब्रश करून घेतला. आणि तुम्हाला माहितीये, ब्रश करून घरात गेल्यावर या लोकांनी नवीन घर बनवलं होतं आणि तिकडे ते लोक गणपती बाप्पाची पूजा करत होते. आणि त्यांच्या नवीन घरात मला या दोघांनी पूजेसाठी बोलवलं. मग मी गेले त्यांच्या घरी. त्या लोकांनी पूजा वगैरे चालू केली मस्तपैकी. मग बाप्पाची आरती झाली आणि मग प्रसाद वगैरे घेऊन मी घरी आले. विषय असा झालाय की सकाळपासून लाईट नव्हती आणि लाईट आल्यावरच पाणी येणार होतं घरी. मग काय, आईने पावसाचं पाणी जमा केलं आणि मग आम्ही आमच्या चिल्ल्या पिल्ल्यांना धुवून घेतलं. तुम्हाला दिसतच असेल की पाऊस किती जोरात येत होता आणि गेल्या 3-4 दिवसापासून मी नुसती भिजत होती. त्यामुळे माझी तब्येत अजून नको बिघडायला मी डोक्यावर पिशवी बांधून ठेवली. त्यानंतर मग सगळं फार आवरून झाल्यानंतर मी मस्तपैकी फ्रेश झाले. आता सकाळपासून तर लाईट नाही, पण इन्व्हर्टर तर होता. आता तो किती उशीर चालणार आहे हे कोणालाच माहिती नव्हतं. पण तो बंद व्हायच्या आधी घरची कामं आवरून घेतली. काम आवरून झाल्यावर सर्वांनी जेवून घेतलं. आज जेवणामध्ये डाळ भात आणि अंड्याची पोळी बनवली होती. आता तुम्हाला तर माहिती आहे, एवढा पाऊस येतो, आता कुठे कुठे पाणी भरलंय ते आम्ही बघायला गेलो. सर्वात आधी बारवी डॅमला गेलो. डॅम तर आपल्या घरापासून खूप जवळ आहे. तिकडे एवढं पाणी नव्हतं. मग आम्ही वर गेलो. तिकडे जाऊन बघितलं तर समुद्र पूर्णच भरला होता. आता आम्हाला वाटलं की लवकरच डॅम सोडणार आहे. मग आम्ही घरी आलो तरी लाईट नाही आलेली आणि आई तर खूप वैतागली होती. तर काय करायचं म्हणून टाइमपास म्हणून आम्ही सगळे खेळ खेळायला लागलो. ते खेळतात नाही का, डोळ्यावर पट्टी बांधून मारायचं सपासप. तर माऊला आणि रिद्यांशला खूप इच्छा होती ती खेळायची. आणि तुम्हाला माहिती, खेळता खेळता 9 वाजले पण लाईट अजून आली नाही. संध्याकाळी तर जेवण पण बनवलं नाही, म्हणून आम्ही दोघं निघालो जेवण आणायला बाहेरून. आणि तुम्ही अंधार बघू शकता इकडे किती अंधार आहे. तर कसं बसं करून आम्ही पोचलो दुकानावर. मग सर्वांना खाणं वगैरे घेऊन, बाकी घरचं सामान घेऊन आम्ही पेट्रोल वगैरे भरून घेतला. पेट्रोल भरता भरता मला दिसलं की इकडे रेनकोट तर फाटला. खरं सांगू, हा पावसाच्या जोराने फाटला. मी काय रेनकोट बाप्पांचा फाडलाच नाही. सगळं सामान घेऊन मग आम्ही घरी आलो आणि तरी लाईट नाही आली. आणि मग जेवण सुद्धा करून घेतलं तरी सुद्धा लाईट नाही आली. बरं झालं इन्व्हर्टर तरी चालू होता, पण तो पण आता किती उशीर चालणार आहे हे तर तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये